हॅलो बालमित्रांनो, आपण पाहत आहोत राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता तिसरी. जरी हे इयत्ता तिसरीचं पुस्तक असलं तरी ते चौथीसाठी सुद्धा उपयोगाला येतं आणि MTS, मंथन, ऑलिम्पियाड वगैरे इतर परीक्षांनासुद्धा हे उपयोगाला येऊ शकतं. तर आता आपण उतारा वाचन करूया. प्रकरण पहिले. रमाईचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणनगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे होते. आईचे नाव रखमाबाई असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. भीमरावरावजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले. भीमराव 1907 साली मॅट्रिक झाले. रमाईचा जन्म कुठे झाला? इथं वरच दिले बघा. रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद गाव येथे झाला. मग पर्याय क्रमांक 3. भीमराव कोणत्या साली मॅट्रिक झाले? शेवटचं वाक्य आहे. भीमराव 1907 साली मॅट्रिक झाले. रमाईंचे सासरी कोणते नाव ठेवले? इथंच आहे. विवाह झाल्यानंतर सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले. रमाबाई. पर्याय क्रमांक 4. कासव हे पाण्यात तसेच जमिनीवरही राहते म्हणून त्याला उभयचर असे म्हणतात. हे लक्षात घ्या. पाण्यात आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी म्हणतात. पाण्यात राहणाऱ्यांना जलचर, जमिनीवर राहणाऱ्यांना भूचर आणि पाण्यात आणि जमिनीवर राहतात त्यांना उभयचर. कासव सरपटत चालते कारण त्याचे पाय लहान असतात. कासवाच्या पायाचा उपयोग पोहण्यासाठी होतो. कासव गोड्या पाण्यात तसेच खाऱ्या पाण्यातही राहते. सर्व कासवे एकसारखी नसतात. चांदणी कासव हे चिमुकल्या आकाराचे कासव आहे. चिमुकले म्हणजे छोटे. चांदणी कासवाच्या पाठीवर चांदण्याचे आकार असतात म्हणून त्याला चांदणी कासव या नावाने ओळखले जाते. आता प्रश्न आहे, कासव कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? उभयचर आहे की नाही? कासवाला पायाचा उपयोग कशासाठी होतो? सरपटण्यासाठी सुद्धा होतो आणि पोहण्यासाठी सुद्धा होतो बघा. पोहण्यासाठी. मग पर्याय आहे 2. पोहण्यासाठी. तिसरा प्रश्न आहे, चांदणी कासवाच्या पाठीवर काय असते? त्याच्याच नावात आहे. चांदण्या असतात आहे की नाही, म्हणून त्याला चांदणी कासव म्हटलं. कोंबडा आरवला. कोंबडा आरवला म्हणजे कोंबडा आरवल्यानंतर पहाट होते. लोक देवदर्शनाला निघाले. हवेत गारठा होताच. देवळात गर्दी चिकार होती. घंटानाद चालू होता. काही वेळ ताटकळत उभे राहिल्यावर आत जागा झाली आणि प्रवेश मिळाला. पांडुरंगाच्या वस्त्रांची व दागिन्यांची इतकी खेचाखेची होती की मुखाशिवाय सर्व भाग झाकून गेला होता. मूर्ती काळ्या शिळेची, शिळा म्हणजे दगड बरं का, काळ्या शिळेची होती. भोवती पुजारी मंडळी होतीच. समया दिवे होते. मी देवाला नमस्कार केला. लोक देवदर्शनाला केव्हा निघाले? कोंबडा आरवला. कोंबडा आरवतो कधी? सकाळी म्हणजेच पहाटे. मंदिरात मूर्ती कोणत्या देवाची होती? इथं दिले पांडुरंगाच्या वस्त्रांची. म्हणजे कोणता? पांडुरंग म्हणजेच विठ्ठल सुद्धा त्याला नाव आहे. मूर्तीचा कोणता भाग उघडा होता? आपण इथं पाहिलं की वस्त्रांची व दागिन्यांची इतकी खेचाखेची होती की मुखाशिवाय. आता मुख म्हणजेच काय? तोंड, वदन, आनन हे समानार्थी शब्दसुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे तोंडाचा भाग फक्त उघडा होता. वस्त्र सर्व अंगावरच भरलेली होती. 1900 उतारा क्रमांक 4. 1907ची गोष्ट. पौष महिन्यात विदर्भात अमरावतीजवळ एका खेडेगावात यात्रा होती. हजारो भक्त देवदर्शनासाठी जमले होते. स्वच्छतेचा मात्र तेथे अजिबात पत्ता नव्हता. केर, कचरा, खरखटे, फळांच्या साली इत्यादी प्रकारची घाण सगळीकडे पसरली होती. कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. गाडगे महाराजांनी झाडू घेऊन सर्व केरकचरा गोळा करण्यास सुरुवात केली. हे सर्वजण पाहत होते पण त्यांच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही.
केर कचरा जोड शब्द आहे बघा. वरील उतारात कोणत्या शतकातील आहे? आता ही 1907 म्हणजे 1900 पूर्ण झाले म्हणजे हे खरं तर 2000 शतकातली आहे. पण इथं 2000 पर्यायच नाही म्हणजे 1900च्या शतकातली आहे. कोणत्या महिन्यात यात्रा भरली होती? पहिलंच दिलेलं आहे पौष महिन्यात, आहे की नाही? पौष महिन्यात यात्रा भरलेली होती. झाडू कोणत्या संतांनी हातात घेतला? आता गाडगे महाराजांचंच नाव स्वच्छता दूतसुद्धा असं त्यांना म्हटलं जातं. त्यांनी स्वच्छता पण केली, गावोगाव जाऊन कीर्तनं केली, भजन केली आणि त्यातून सगळ्यांना स्वच्छतेचा मार्ग दिला गाडगे महाराजांनी. उत्तर 5. मुले वर्गात बसली होती. इतक्यात पिंपळाची 2 पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. मनुलीने ती अलगद उचलली. पानांकडे एकटक पाहू लागली. पानेही तिच्याकडे पाहत होती. मनुलीला काहीतरी सांगत होती. मनुलीला वाटले गंमतच आहे. मध्ये ही सरळ रेषा आणि कडेनं आलेल्या ह्या लहान लहान रेषा सगळ्यामधल्या रेषेला येऊन मिळतात. तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली. पुस्तक दप्तरात ठेवून ती निघून गेली. खिडकीतून पिंपळाची पाने किती पाने आत आली? किती? तर 2 पाने तरंगत तरंगत आत आली. 2 पाने. वरील उतार्यातील मुलीचे नाव काय आहे? तर बघा मनुली नाव आहे. कुठं आहे? मनुलीला काहीतरी सांगत होती म्हणजे मनुली. मनुलीने पाने कोठे ठेवली? तर तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली. पुस्तकात. आता नंतर आपण पुढच्या ह्याच्यामध्ये कविता आकलन घेऊया. थँक्यू.